मोठे अपडेट आलेले आहे। वीरेंद्र सहवागचा घटस्फोट आणि 20 वर्षाचा संसार मोडणार। वीरेंद्र सहवाग सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूपैकी एक आहे। तो त्याचा निर्भय आक्रमक फलंदाजासाठी ओळखला जातो, ज्यामुळे भारताला अनेक विरोधी संघासमोर मजबूत लक्ष ठेवण्यास मदत झाली। वीरेंद्र सहवागने 2004 साली आरती अहलावतशी लग्न केलं। या जोडप्याला आर्यवीर आणि वेदांत ही 2 मुले आहेत। त्याचवेळी चाहते त्यांच्या प्रामाणिक व्यक्तिमत्वाचे आणि बोलक्या स्वभावाचे कौतुक करतात। त्याच्या वैयक्तिक आघाडीवर वीरेंद्र हा साध्या कुटुंबातील माणूस आहे, ज्याने त्याची बालपणीची प्रियसी आरती अहलावतशी लग्न केले। तथापि सूत्रांकडून मिळालेल्या नवीन ओळखीनुसार 2004 मध्ये लग्न झालेले हे जोडपे गेल्या 1 वर्षापेक्षा जास्त काल वेगळे राहत आहे, ज्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि याबद्दल उत्सुक आहेत। वीरेंद्र सहवागने त्याचे कुटुंब आणि वैयक्तिक जीवन मीडियाच्या झलकापासून दूर ठेवले आहे। तो कधी कधी त्यांच्या सोबत आणि सणांच्या वेळी फोटो शेअर करतो आणि गेल्या काही वर्षी दिवाळी 2024 रोजी क्रिकेटपटूने त्याची आई आणि मोठा मुलगा आर्यवीर सोबतचा एक फोटो शेअर केला होता, पण त्याची पत्नी आणि धाकटा मुलगा वेदांत कुठेही दिसला नाही। त्यामुळे चाहत्याकडे उत्सुकता निर्माण झाली। त्याच वेळी क्रिकेटपटूने त्याच्या पत्नीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे, ज्याने तिचं अकाउंट खाजगी केलं आहे, अर्थात प्रायव्हेट केलेलं आहे। या सर्व पावलांमुळे चाहते या जोडप्याचे नाते ताणले आहे की नाही याबद्दल चिंतित आहेत। शिवाय आतल्या सूत्रांचे म्हणणे आहे की वीरेंद्र आणि आरती 1 वर्षाहून अधिक काळ वेगळे राहत आहेत। एक मुलगा वीरेंद्र सोबत आणि दुसरा आरती सोबत राहतो, तथापि या सर्वांनी कारणे खाजगी राहतात। गेल्या काही वर्षात या जोडप्याने नेहमीच एकमेकांना अडचणीत आणि वाईट परिस्थितीत पाठिंबा दिलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की सर्व काही चांगले होईल। वीरेंद्र सहवाग जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळायचा तेव्हा चाहते त्याला जलद धावा करताना पाहून मोहित व्हायचे। मैदानाबाहेर वीरेंद्र सहवागची फिल्मी प्रेमकथाही कमी मनोरंजक नाही। या जोडप्याचे नाते खास आहे आणि बालपणापासून सुरू झालेल्या प्रेमळ बंधनात रुजलेले आहे। एका मोठ्या कुटुंबातून आलेला सहवाग 1980च्या दशकात त्याच्या चुलत भावानेच आरतीशी लग्न केले तेव्हा त्याची भेट झाली। तथापि त्या काळात तो 7 वर्षाचा होता तर ती 5 वर्षाची होती। पण यांची लव्ह स्टोरी कशी झाली त्याच्यावर एक आपण झलक मारूया। ते हळूहळू चांगले मित्र बनले आणि लवकरच वीरेंद्र सहवागला आरतीबद्दल प्रेम वाटू लागले। जेव्हा तो 21 वर्षाचा झाला तेव्हा या प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी तिला प्रपोज केला आणि तिने होकार सुद्धा दिला, ज्यामुळे त्याला खूप आनंद झाला। परिणामी 3 वर्षांनी 22 एप्रिल 2004 रोजी या जोडप्याने लग्न केलं। हा समारंभ अरुण जेटली यांच्या निवासस्थानी झाला, जे त्यावेळी माजी केंद्रीय कायदा मंत्री होते आणि नंतर भारताचे अर्थमंत्री होते। वीरेंद्र सहवाग यांची कारकीर्द बघायची झाले तर वीरेंद्र सहवाग त्याच्या चाहत्यामध्ये एक हिरो म्हणून ओळखले जाते आणि ते भारतीय संघातील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेटपटूपैकी एक आहेत। त्यांनी 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या कारकिर्दीत अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत, ज्यात कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू होता। त्याने भारताच्या 2007च्या T20 आणि 2011च्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। 2015 मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि IPLच्या प्रसार संघाला भाग झाला। अशा प्रकारे आता वीरेंद्र सहवाग आणि त्यांची पत्नी एकमेकांपासून दूर ऑलरेडी झाली आहेत।